हाय हॅलो मैत्रिणींनो. तर म्हणलं आज व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी करावी. तर आज होता स्वामी महाराजांचा गुरुवार. तर मी उंबरठा लेपन करून घेतलं होतं. दिवा तर माझा रोजचाच असते बाहेर. आणि हे मी उडकं पण पाण्याचं असं भरून ठेवते. तर ह्याचं पण का भरून ठेवते ह्याचं पण तुम्हाला मी कारण सांगल ताईंनो. तर हे पहा असं उंबरठा लेपन करून घेतलं आणि अशी सुंदर रांगोळी काढून घेतली मी उंबरट्यावर पण आणि खाली पण. तर हे पहा असं. तर म्हणलं आज थोडंसं वेगळं दाखवावं काहीतरी ताईंना. इथं पण मी आमच्या जाऊबाईनं काल मला कळ्या दिल्या त्या बघा, ह्याच्या जास्वंदीच्या एवढ्या छान सुंदर खुलल्या की नाही ह्या कळ्या. पूजा वगैरे झाली, कापूर वगैरे लावून घेतला, सगळं आवरलं. जसं की महाराजांचा आज गुरुवार आहे आपल्या. तर हे महाराजांना दह्या दुधानं अभिषेक घातला. मग शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्याचा. आणि हे आपले महाराज किती सुंदर दिसायले आहेत बघा बरं. इथं वरी फोटो एक या आणि खाली वटवृक्षाखालचे पण स्वामी महाराज आहेत माझ्याकडं. आणि ड्रायफ्रूट्स ठेवले निवदाला बघा. आणि अशी पण मूर्ती आहे महाराजांची माझ्याकडं. तर म्हणलं वेगळं काहीतरी आज वेगळं ताईंना दाखवावं. त्याच्यामुळं अशी पूजापासूनच आज सुरुवात केली बघा ताईंनो. तर ताईंनो आता संध्याकाळच्या जेवणात मला बनवायचं आहे हे वडा. आता कुणी ह्याला सांडगे म्हणतंय, कोण काय काय म्हणते काय माहीत नाही बाई. आम्ही तर वडाच म्हणतो. सगळ्या डाळी मिक्स हे काय मी केलेलं नाही आहे, हे माझ्या आईने केलेलं आहे. तर तिनं दिलं आहे मला. ह्याची भाजी आता पहिल्यांदा करायला आहे बघा. तर मी भाजून घेतलं आहे थोडंसं तेल टाकून. आणि त्याच्यासाठी हे लसण असा कुठून नाही घेतला मी, असं हे करून घेतला आहे. आमच्या दोघांपुरतीच भाजी आहे त्याच्यामुळं थोडंसंच घेतलं आहे. हे टोमॅटो, कांदा, कढीपत्ता एवढं घेतलं आहे. आता हे भाजून घेतलं आहे वडा. तुम्ही कसं करतात ते पण नक्की सांगा मला. मी तर अशीच पद्धत आहे माझी करण्याची ताईंनो. तुम्ही कसं करतात नक्की एकदा सांगा मला. तर ही आणली आपली पेंड खजूर. एवढी छान आहे ना खायला, नंबर 1मध्ये. सकाळी सकाळी थोडंसं मुलं तर काय खात नाही तर, पण चला म्हणलं आपल्यालाच होईल खायला सकाळी गडबगड खाण्यापेक्षा ना. हे असे 4 खाल्ल्या. भिजवलेले बदाम, ते चिया सीड्स हे जर खाल्लं तर एकदम आपली तब्येत छान अशी राहते ताईंनो. आणि स्वतःची पण आपल्या काळजी घ्या, परिवाराची बी काळजी घ्यायची. आता हे दूध 2 डब्यात ह्याच्यासाठी ठेवलं आहे मला. तुम्हाला मी सांगते नंतर की एवढा साबुदाणा. तर तुम्हाला जे मी शेवाय आणलेल्या दाखवलं त्यानं भाजलेल्या एवढ्या सुंदर सकाळी नाश्त्याला केलं ते मला तुम्हाला काही शेअर करणं झालं नाही. त्याच्यामुळे ताईंनो तुमच्यासाठी मी आता हे शेअर करायले. तर शेवयाची खीर करताना ना त्याच्यात एक पोहे खायचा चमच्यावर असा साबुदाणा भिजवून टाकायचा. लगेच भिजवायचा 1-10 मिनटं आणि लगेच टाकायचा. 1 नंबरमध्ये खीर होती आहे. आणि ह्याच्यात मी दही लावले. तुम्हाला मी सकाळी शेअर करते ह्याच्यातलं दही ताईंनो. तर चला हे 2 दूध असं गरम करून काढून घेतलं हे 2 डब्यामध्ये. तर कढई ठेवली. मुलांना त्यांना आवडत नाही हे, मुलं कोणीच खात नाही हे. फक्त पिलूला आवडते, पण पिलू आंटीकडे. हे दोघं अजिबात खात नाही. तर खाण्याच्या बाबतीत हे दोघं वेगळेच आहेत. जय आणि सोनू. पिल्या माझ्यावर आहे, हे दोघं पप्पावर आहेत. त्याच्या पप्पाला बी असं आत्ता खायला शिकले. तर नाहीतर असल्या भाज्या वगैरे काहीच त्यांना बी आवडत नव्हतं, पण आता खायला शिकलेत बघा त्यांना. तर तेल घातलं, जिरे मोहरी घातले. तुम्ही कशी करतात ते पण नक्की सांगा मला. गॅस थोडा फास्ट करते. तर आपला कांदा आणि टोमॅटो छान असं वापले ताईंनो. तर मी काय केलं आहे बघा हे का थोडीच भाजी म्हणून ह्या चमच्यातच मसाले काढून घेतलेत सगळे. लाल तिखट, काळा मसाला, दुसरा एक मसाला आणि हळद हे टाकून घेते असं. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे काळा मसाला, हे आपला नॉर्मल मसाला, हळद आणि तिखट. कुठं वाटी भरवीत बसू म्हटलं, थोडीशीच भाजी आहे. असंही तुम्हाला हे काळा मसाला जे आहे ना ताईंनो मी परळीहून आणला आहे बघा. हे दिसायला आहे ना तुम्हाला 1 नंबरमध्ये. आता कधी माझं जाणं होईल ना चवीला. तुम्हाला एक मी दाखवतेच ताई. तुमची जर 5 माणसाची भाजी असेल तर हे काही एवढा चमचा बरंच टाकायचा मसाला. मी अर्ध्यातला बी अर्धा टाकते ह्या अशा आमच्या दोघांच्या भाजीला. आणि जर सकाळी सगळ्यांची करायची असेल ना तर ही 1 चमचा टाकते. 1 नंबरमध्ये चव लागते. इतका सुंदर मसाला आहे ना. त्या काकांकडून आणला मी परळीहून येताना. पण आता कधी जाणं होईल काय माहीत नाही आहे. पण मी जेव्हा बी जाईल ना आता आणणार होते, पण मिळच लागणार नाही बघा ताईंनो. कसं झालं की पण आता जाऊ द्या. तर आपल्या वड्यामध्ये ना ऑलरेडी मीठ असते, त्याच्यामुळे भाजीला मीठ ना कमीच टाकायचं. बास होतं एवढं. लक्ष करायचं ताईंनो. नाहीतर वड्याला बी मीठ असतं, ह्याला बी आपण जर भाजीच्या बराबरीने मीठ टाकलं ना तर नाही खाऊ वाटत भाजी. मग ती आता थोडा शेंगदाण्याचा कूट घालून घे. उगं नॉर्मल घालायचा बरं का. उगं घातला म्हणायला चव लागते कारण छान. बस एवढाच बास होतो. हे वडा जे आहे ना थोडासा कासा मी काय केलं खलबत्यात उगं 1चे 2 हे असं एवढी अर्धी आणि अर्धी अख्खेच इथं हे बघू शकता.
जे आहेत अर्धे त्याचे 1/2 केले आणि आता उकळी आली की त्याच्यात टाकून घेते. तर मला ना त्या खिरीमध्ये टाकण्यासाठी असे मी काजूचे 1/2 तुकडे करून घेतले. तर अजून बी असे अजून केले तरी चालतं, कारण इतके मोठे मोठे बी आपल्याला एकदम असं तोंडात आलं तर खाऊ वाटत नाही ना खिरीमध्ये, त्याच्यामुळे मी असे घेतले. तर ताईनं महाराजांसाठी मी बनवायले ना, तर म्हणलं आपलं रेग्युलरचं तूप कशाला, हे माझं घरी केलेलं तूप आहे ताईनं. तर हे पाहू शकता. म्हणलं एवढ्यामध्ये आता तळून घेऊन हे सगळं तूप बी आणि हे बी खिरीमध्ये टाकून देते. तर बघा आपल्या काजूला कसा ब्राऊन कलर आला आहे की नाही, छान. तर हे असंच आता ह्या खिरीत तुपासकट छान सुंदर लय मस्त होती बघा खीर ताईनो. मी तर म्हणाल की एकदा नक्कीच करून बघा. आता मला काही उपवास नाही आहे, काही नाही आहे ताईनो, पण काय होतंय ना, आपण जेव्हा स्वामी सेवेला लागतो ना, ऑटोमॅटिक गुरुवार आला की काहीतरी करण्याची मनामधूनच आपल्या इच्छा होती आहे बघा ताईनो. तुम्हाला एक सांगते ना, हे शाबदाना बी लगेच असा घालून घ्यायचा, एवढाच. आता तुमच्या क्वांटिटीवर आहे, तुमच्यात माणसं किती, तर तुम्ही किती करायला त्याच्यावर पण अवलंबून असते ना. आता हे आमचं 3 माणसाचं 3 ते 4 माणसाचं समजा, त्याच्यामुळे तेवढा शाबदाना. तर बघा आपली खीर कशी सुंदर दिसायली. तर हाय हॅलो ताईनं, कशा आहे सर्वजणी, मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आपल्या महाराजांचा, तर त्याच्यासाठी मी नैवेद्याला आज उपवास वगैरे काहीच नाही आहे. तरी पण तुम्ही जर स्वामी सेवेला लागलात ना ताईनं, तुम्हाला एक सांगते, गुरुवार आला तुम्ही उपवास करा नाही करा, तुम्हाला बरोबर काहीतरी आपल्याला महाराज, मी तर करत होते, पण ह्यांना सुद्धा इतका म्हणजे गुरुवार असले की काही ना काहीतरी आणण्यावरच असते. ती पेंट खजूर आणली, काहीतरी गोड कर संध्याकाळी, स्वामींना महाराजांना पण दाखवता येते. महाराज काय खातात का आपणच खातो, पण एक ती सवय लागून जाते आपल्याला की गुरुवारी, आता गुरुवार आहे बाबा काहीतरी करायचं. सकाळपासूनच आपल्याला मनात येते की काहीतरी संध्याकाळी करायचं, माझ्यापेक्षा त्यांना जास्त आहे. तर असं येत ना, तर मी तुम्हाला बनवली आता खीर दाखवते, म्हणजे जवळून दाखवते. तर ही बघा आपली खीर किती सुंदर झाली ना, या का गरम गरम आहे. तर आता मला ना महाराजांना नैवेद्य बी ठेवायचा आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. आज सकाळपासून कुठली रेसिपी वगैरे काहीच शेअर केलं नव्हतं बघा ताईनो, फक्त उंबरटाने पण केलं का, तर तेवढं शेअर केलं होतं. ही आहे आपली मस्त अशी, अरे दिसत नाही का तुम्हाला, एक मिनिट. तर हे पाहू शकतात, सुंदर झाली खीर. बदाम वगैरे बदाम नव्हते, काजूच होते, तर मी ते काजू ह्याच्यात तुपात तळून असे टाकले, तर 1 नंबरमध्ये झाली आपली खीर. बघू शकतात छान. शाबदाना टाकायचा, शाबदाना टाकला का खीर अशी मिळून येते आणि चवीला पण एकदम नंबर 1 मध्ये लागते ताईंनो. तर नक्कीच करून बघा, मी तर म्हणाल. तर कशी वाटली आपली खीर, एकदम छान चवीला. आता चवीला माहीत नाही, आधी महाराजांना नैवेद्य ठेवते आणि नंतर ह्याची चव बघू आपण. तर अशी आहे आपली खीर. कशी वाटली, शाबदाना नक्कीच टाका आणि एकदा करून बघा तुम्ही, मग म्हणताल ताई म्हणली बरोबर आहे. नक्कीच एकदा अशी करून बघा तुम्ही. साध्या भातात करण्यापेक्षा ना, असं जर तुम्ही टाकला ना थोडंसं शाबदाना, तर 1 नंबरमध्ये चवीला होती ताईंनो. तर चला, आता अगोदर महाराजांना नैवेद्य दाखवून घेते. आणि तर माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ताईंनो, आणि ही खीर एकदा नक्कीच करून बघा. तर चला, ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.